वाल्यांसाठी एलिमिनेशन मेथडचा सेकंड क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये बघा, एक्स किंवा वाय चा कोणाचा कोएफिशियंट सेम आहे का? तर कोएफिशियंट सेम केल्याशिवाय एलिमिनेशन होणार नाही. मग आपण विचार करू कोणाचा कोएफिशियंट सेम होऊ शकतो. तर बघा 2 चा 7 किंवा 7 चा 2 पॉसिबल नाहीये, बट आपण या 1x चा 3x करू शकतो. कसा 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 तर सिम्पली मल्टिप्लाय बाय 3 मग आपण लिहिलं. आता काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. प्रत्येकाला 3 ने मल्टिप्लाय करा. मग इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन 1 झालं आता कॅन्सल. त्याला धरायचं नाही. आता बघायचं ऍडिशन करता की सबट्रॅक्शन. 3 + 3 6 परत तेच म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल. हे सगळं लिहून आपण सबट्रॅक्शनची प्रोसिजर कंप्लीट करू. काय होतो तर हे मायनस, त्यामुळे पहिलं पण मायनस, हे मायनस होऊन जाईल आता प्लस आणि हे होईल मायनस. रिझन तर सबट्रॅक्शन करताना चिन्ह चेंज करायचे. बघा 3 - 3 कॅन्सल. 21 + 2 23y = 30 - 7 23. आणि अशा प्रकारे y = आलं तुमचं 23 / 23 = 1. आता x काढण्यासाठी काय करायचं, पुट कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करा. आपण करू इक्वेशन 1 मध्ये पुट. इक्वेशन 1 मध्ये आपण y ची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर x चे काय आन्सर येईल कमेंट मध्ये पटकन सांगा. आणि अशा शॉर्ट व्हिडिओ मध्ये 10वीचं कंप्लीट मॅथ शिकण्यासाठी सबस्क्राइब करून ठेवा.